कुणबी समाजाचे आहे अशा मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये फायदा झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। त्याप्रमाणे मध्यंतरी ते काम फास्ट झाले आणि अनेक ठिकाणी अनेक तलाट्याच्या माध्यमातून सगळ्या नोंदी तपासण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक लोक कुणबी असल्याचे पुरावे मिळाले आणि त्यांना आता आरक्षण मिळतंय। पण अजूनही जरांगे पाटील यांची मागणी अशी आहे की हैदराबाद संस्थान जे होतं त्या संस्थानामधल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीसुद्धा आता तपासाव्या। त्या संबंधामध्ये काही टेक्निकल आपल्याला मदत करता येऊ शकते त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यांनी मला जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहे, तर मुख्यमंत्र्यांशी आपण बोलावं आणि त्यांचं जे आंदोलन त्यांनी 29 ऑगस्टला जाहीर केलेलं आहे त्यांना आंदोलन करण्याची इच्छा नाही, पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांना आंदोलन करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून 29 ऑगस्टच्या अगोदर राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची त्यांची आग्रही मागणी आहे। ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे। मला त्यांचा फोन आला होता, मी मध्यंतरी बाहेर असताना त्यांचा फोन आला होता आणि आपण इथं अंतरोली सराटीला या आणि त्याप्रमाणे मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। त्यांनी माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे। त्यांच्यातल्या ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या त्यांच्या कानावर मी टाकणार आहे। त्यामुळं मराठा समाजातल्या गरीब मुलांना गरीब मुलींना आरक्षणाचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे अशी जी मागणी आहे त्या मागणीला माझा सुरुवातीपासून पाठिंबा आहे। त्यामुळे मराठा समाजाला कसं आरक्षण चांगल्या पद्धतीने मिळू शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही आहे की ओबीसीवर अन्याय नको, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना कसा फायदा होऊ शकेल या दृष्टिकोनातून राज्य सरकारचा निर्णय व्हावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि 29च्या अगोदर सरकारने निर्णय घ्यावा। 30 जूनपासून जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आहे त्याच्यामध्येही या संबंधातली चर्चा व्हावी आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी त्यांची मागणी आहे। त्याप्रमाणे नक्की मी राज्य सरकारची माननीय मुख्यमंत्र्यांची डेप्युटी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि त्यांची मागणी जी आहे त्यांची दिलेलं निवेदन जे आहे ते निवेदन मी त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी चर्चा करणार आहे। तर यांच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि सरकारसुद्धा मराठा समाजातल्या मुलांच्या मुलींच्या पाठीमागं आहे, मराठा समाजाच्या पाठीमागं आहे। त्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका सरकारची आहे। त्याप्रमाणे लवकर पॉझिटिव्ह निर्णय कसा होऊ शकेल या दृष्टिकोनातून नक्की मी प्रयत्न करणार आहे। माझ्यावर जरांगे पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला स्वतः फोन केलेला होता की आपण अंतरवली सराटीला या आणि आज त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनातली मुख्य मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगा आणि हा विषय एकदा संपवून टाका, एकदा मला न्याय द्या आणि न्याय मिळाला तर मला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे 29 ऑगस्टच्या अगोदर कसा निर्णय होऊ शकेल या दृष्टिकोनातून नक्की मी प्रयत्न करणार आहे। धन्यवाद साहेब, खूप आभारी आहेत आणि गरीबाच्या करायचं कारण ऐकलं तुम्ही। चलो चलो चलो।